इकडे मंगळवेढ्यामधून एक महत्त्वाची बातमी येते। राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक परळीकर विजयी होताना दिसतात। भाजपचे आमदार श्याम खोडेंना हा एक मोठा धक्का आहे। अशोक परळीकर राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। मंगरुळपीरमधून ही बातमी येते। अशोक परळीकर राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। मंगरुळपीरमधून ही अपडेट। तर राज्यातलं आता हे सगळं चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। सोलापूर जिल्ह्यात भाजपला हा एक प्रकारे धक्का आहे। सांगोला, करमाळा, मंगळवेढ्यामध्ये भाजपचा पराभव होताना दिसतोय। पंढरपूरमध्ये भाजप सध्या पराभवाच्या छायेत आहे। सोलापूरमध्ये जयकुमार गोरे यांना हा एक मोठा धक्का म्हणता येईल। खरं तर सोलापूरमधल्याच काही राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातले राजकारण ढवळून निघालं होतं। आरोप प्रत्यारोपांच्या मोठ्या फैरी झडलेल्या होत्या। महायुतीमध्ये आता पुढे काही मोठी फूट पडते का अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं। जयकुमार गोरे यांना मोठा धक्का या ठिकाणी बसलाय। मोठी प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। सांगोला, करमाळा, मंगळवेढ्यामध्ये भाजपचा पराभव होताना दिसतोय। तर कोपरगाव नगरपालिकेमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस रंगलेली आपण बघितली। भाजपचे उमेदवार पराग संधान यांनी 40 मतांनी आघाडी घेतलेली आहे। कोपरगावमध्ये 24 पैकी 12 जागांवर भाजपचा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काटेकी टक्कर या संपूर्ण निवडणुकीमध्ये कोपरगाव नगरपालिकेमध्ये आपण बघितलेली होती। आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीने झाले त्यानंतर या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। तिकडे वर्ध्याच्या पुलगावात कविता ब्राह्मणकार विजयी झालेले आहेत। कविता ब्राह्मणकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत। त्यांचा आता विजय झालेला आहे। 1902 मतांनी त्यांनी आपला विजय प्राप्त केलेला आहे। वर्ध्याच्या पुलगावामधले देखील आता हे निकाल आपल्या समोर येताना आपण पाहतोय। महत्त्वाचे अपडेट्स आहेत। कविता ब्राह्मणकर काँग्रेसच्या उमेदवार आहेत। त्यांचा या ठिकाणी विजय नोंदवला गेलेला आहे। तर पुन्हा एकदा सविस्तर जी आकडेमोड आहे ती नेमकी काय सांगतेय, अपडेट आकडे आपल्या समोर येत आहेत ते पुन्हा एकदा स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहूयात। 127 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभा राहतोय। दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच शिवसेना 54 जागा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 32 जागांसह तिसरा क्रमांक राखून आहे। 8 जागा शिवसेना युपीटीला, त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ग्राफिकच्या माध्यमातून सर्व ताजे अपडेट्स आपण पाहतोय। काँग्रेसच्या वाटेला 36 जागा जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्याच्या ताज्या अपडेट्सनुसार ही आकडेवारी आपण पाहतोय। तर इतर 23 जागांवर आपल्याला आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर क्रमवारीनुसार मोठा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होताना दिसतो आहे। 36 जागांसह विजयी आघाडी सध्या काँग्रेसकडे। शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी ठरताना दिसतात। सिद्धी वस्त्रे यांचा मोठा विजय शिवसेनेच्या उमेदवार मोहोळमध्ये। शिंदेंच्या शिवसेनेचा एक मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात। राज्यभरातलं सगळं चित्र अगदी काही मिनिटांमध्ये स्पष्ट होणार आहे। झी 24 तासवर सकाळपासून आपण प्रत्येक महत्त्वाची अचूक अपडेट पाहतोय आणि प्रत्येक जिल्ह्यातून आमचे रिपोर्टर सुद्धा आपल्याबरोबर जोडले जातात। राजकीय विश्लेषक, अनेक महत्त्वाच्या पक्षांचे महत्त्वाचे नेते सध्या झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आणि झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आपल्याबरोबर आहेत। आतापर्यंत जे सगळे निकाल आता आलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकं राजकीय विश्लेषण आहे आपण जाणून घेणार आहोत आणि थेट जातोय आमच्या मुख्य स्टुडिओमध्ये कमलेश सरांकडे। कमलेश सर, धन्यवाद अनुपमा। सकाळपासून आपण हे निवडणुकीचे ताजे अपडेट्स चॅनलवरती बघतात आणि खरं तर सकाळी आपण ही चर्चा करत होतो अनुपमा, आणि अचानक इतकी माहिती आणि इतके सगळे अपडेट्स आणि इतक्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज आपण देतो आणि प्रेक्षकांना प्रत्येक जागेची, प्रत्येक जिल्ह्याची आणि प्रत्येक नगर परिषदेची बातमी आपण देत आहोत आणि आतापर्यंत बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालं। आणि माझ्या मते एक गोष्ट अनुपमा, आपण याबाबत एक क्रेडिट घ्यायला पुन्हा एकदा हरकत नाही। आपण ज्या प्रकारे काल एक्झिट पोल्स दिले होते, आपले आकडे पुन्हा एकदा अचूक आणि बिनचूक ठरलेले आहेत आणि त्यासोबतच आजचं आपलं अपडेट आपण जे देतोय ते सुद्धा सगळ्यात आधी आणि सगळ्यात बिनचूक आपण देत आहोत। त्यामुळे झी 24 तासचा सर्वे, झी 24 तास आणि JDSचा एक्झिट पोल पुन्हा एकदा अत्यंत जवळ जाणारा किंवा अत्यंत अचूक आणि बिनचूक असा ठरलेला आहे। प्रेक्षकांना आता हे आपण नेहमी सांगतो की माहिती आहे की जर राजकीय बातमी आहे, निवडणुकांची बातमी आहे तर ती बघण्याची एकमेव जागा म्हणजे झी 24 तास। माझ्यासोबत सगळे पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपण चर्चा करतो आपल्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत। महेश सावंत आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत, भाजपतर्फे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या सक्षना सलगर आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार विश्लेषक द परफेक्ट व्हॉइसेस संपादक किरण तारे सुद्धा आपल्यासोबत आहेत। सगळ्यात पहिले किरणकडनं सुरुवात करतो। किरण, आतापर्यंतचं चित्र कालही आपण चर्चा केली होती स्टुडिओमध्ये, आम्ही याबाबतची माहिती दिली होती। फार असा शॉकिंग असं नाही, ज्या ट्रेंड्स आपण गेल्या काही दिवसात बघत होतो तशाच आल्यात। पण मला जी आता खरं चर्चा करायची आहे ती
ज्या प्रकारे ही लढत खरं तर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नव्हती. ही लढत मूळतः सत्ताधारी पक्षातल्या मित्र पक्षांमध्ये जास्त बघायला मिळत होती आणि तशाच प्रकारचे निकाल आपल्या येताना दिसतात. किरण, हो नक्कीच. कसं आहे ना की महायुतीमध्ये ज्या प्रकारची भांडणं लागली होती, भले ती आपल्याला दिखाव्यापुरती असतील किंवा खरोखरची असतील, पण महायुतीमध्ये सगळे आलबेल नाही आणि त्याचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो असं एक चित्र इथे निर्माण झालेलं होतं. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की क्रेडिट द्यायला पाहिजे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. त्यांनी सगळी इलेक्शन आपल्या खांद्यावर घेतली. देवेंद्र फडणवीस भाजपचा चेहरा होते. त्यांनी भलेही आपल्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या पत्नींना उमेदवारी देऊन जागा राखण्यामध्ये यश मिळवलं आहे, पण हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीसांनी एक मेसेज स्पष्ट दिलेला आहे, याच्यापुढे महायुतीमध्ये फडणवीस यांचा शब्द अंतिम असेल. तिथे अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या मताला तितकीशी किंमत असेलच असं नाही, हे या निवडणुकीतून आपल्याला स्पष्टपणे दिसलेलं आहे. ते फार पटणार नाही कदाचित मनीषा कायदा शब्द, पण त्याच्यावर जाईल नंतर. त्याच्या आधी तुमचं विश्लेषण पूर्ण करा किरण तुम्ही. मग मी नाही, बरोबर. हे पटो न पटो अर्थात मुंबई महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे आणि या निवडणुकीचा एकंदरीत परिणाम बघता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप बार्गेन करण्याच्या चांगल्या पोझिशनमध्ये असेल असा याच्यातला अर्थ होतो. आता अर्थातच आपण सगळ्यांनी या विषयावर अनेकदा चर्चा केलेली आहे की कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा जेव्हा म्हणालेत तेव्हा त्यांचा रोख कोणाकडे होता हे आपल्याला काही विस्तारून सांगण्याची गरज नाही. मित्रांना कुबड्या म्हणत नाही असं देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असलेत तरी आता भाजपला मित्र पक्षांची तितकीशी गरज उरलेली आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह लागू शकतं. कारण या निवडणुका झाल्यानंतर पुढची निवडणूक थेट लोकसभेची आहे आपल्याकडे 2029 मध्ये. तो महापालिका झाल्यानंतर म्हणतो मी 30 जानेवारीनंतर फक्त जर महाराष्ट्रामध्ये भाजप एवढं चित्र असेल तर भारतीय जनता पार्टी येणाऱ्या 4 वर्षामध्ये कुठल्या लेवलला जाऊ शकते, कुठल्या लेवलला इन द सेन्स की किती त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून येऊ शकतात या अर्थाने. लेवल म्हणजे राजकारणातली लेवल म्हणतोय मी, बाकीची लेवल नाही म्हणत. आधी मला मनीषा कायदेकडे ऐकतो, मग मला केशव उपाध्यायांकडे जाणून घ्यायचं. काय मनीषाजी बोला. नाही, तुम्हाला वाटतंय की हा एक प्रकारे मेसेजिंग आहे आणि मित्र पक्षांना हा एक प्रकारे संदेश दिला गेला या निवडणुकातून? नाही बघा, देवेंद्रजी यांची बुद्धिमत्ता याच्यावर कुठलाच संशय घेण्याचा किंवा विश्वास न ठेवण्याचा काही विषय नाही आहे. परंतु एक आहे की माननीय एकनाथजी शिंदे यांनी ज्या प्रकारे 2.5 वर्ष महाराष्ट्राची धुरा सांभाळली, आता दोन्ही त्यावेळचे उपमुख्यमंत्री यांनी त्यांना भक्कम साथ दिली, परंतु जनमानसात त्यांनी एक स्वतःची छाप सोडली मुख्यमंत्री असताना, ती आजही कायम आहे. आणि सर्वांचे आवडते नेते खास करून लाडक्या बहिणींचे झालेले आहेत. आता आपण सांगोल्याचा निकाल पाहिला, तिथे बरंच काही काही घडलं आपल्याला माहिती आहे. म्हणजे शहाजी बापूंनी टोकाची काही वाक्य बोललीत, परंतु त्यांच्या स्वभाव आला, त्यांना कदाचित मनातून असं असेल माहिती नाही. परंतु आज आम्ही दुसऱ्या नंबरवर आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. कारण एकतर जे वातावरण होतं ते आमच्या कार्यकर्त्यांना संधी देणं आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना तेच वाटत होतं की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, अनेक ठिकाणी मंत्र्यांच्या वगैरे आमदारांच्या बायका उभ्या राहिल्या असतील किंवा घरातली मंडळी उभी राहिली असतील. परंतु एक निश्चित आहे मात्र की महायुती म्हणून मेजॉरिटी एकत्र होतो, मैत्रीपूर्व होतो, अनेक ठिकाणी कटुता आली पण ती लगेच 2-3 दिवसात संपुष्टात आली. हे आमच्या तिन्ही नेत्यांच्या जे एक समयसूचकता म्हणा किंवा तिथल्या तिथे त्यांनी पॅचअप करून, आणि त्यात मान्य देवेंद्र फडणवीस खरंच त्यांचा हात कोणी धरू शकत नाही याबाबत, की कारण त्यांनी त्या ठिकाणी लगेच ते आग विझवण्याचं कामही केलं आणि त्यात मान्य एकनाथजी शिंदे होतीच ना, काही ठिकाणी झालंच होतं, तशी स्फोटक वातावरण तयार झाली होती. परंतु दोघांनी खास करून त्यात ते सगळं वेळ मारून नेली. बघा, आता तुमच्याही आतलं खरी आग होती, आग विझवण्याचं काम केलेलं आहे, वेळ मारून नेलेली आहे. केशवजी काय ना, आता मी सकाळी पण हाच मुद्दा म्हटलं होतं चर्चेमध्ये आणि मला फार बरं वाटतं. म्हणजे तुम्ही लोक मस्त निवडणुकांच्या वेळेस जे आलंय मनात ते अगदी बोलून मोकळे होतात. म्हणजे अगदी रावणाचा अहंकार काय किंवा काय शहाजी बापू काय म्हणतात ते अत्याचार काय सगळं बोलून मोकळं. आज तुम्ही निकाल आले की सगळं की आम्हीच महायुती आहोत म्हणायला मोकळं, पण निवडणुकांमध्ये हे चित्र नव्हतं. आता या म्हणतात की वेळ मारून नेली काय ना भाजपवरती. म्हणजे आता मगाशी किरणने उल्लेख केला की भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. हा मेसेज एक स्ट्रॉंग जातोय. तुम्ही म्हणाल की नाही आमच्या सगळं काय आलबेल, पण हा मेसेज जातोय. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तब्बल 8 वर्षांनी या निवडणुका होत आहेत. म्हणजे 2017ला अनेक ठिकाणी नगरपालिकेची मुदत संपली होती, त्याच्यानंतर काही ना काही कोरोना मग बाकी सगळी कारणं, आणि आज या निमित्ताने वर्षानुवर्ष जो कार्यकर्ता लोकसभा विधानसभेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचं काम करत होता
त्या कार्यकर्त्याला एक आशा होती की आता निवडणूक होईल, मग निवडणूक होईल. एका अर्थाने त्याची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. त्यामुळे ती निवडणूक झाली, यशस्वीपणे झाली, हे आपण सगळ्यांच्या लक्षात घेतलं पाहिजे. मला एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे. पुढचे 3 म्हणजे गेला आपण डिसेंबरपासून धरलेलं आहे, हा डिसेंबरपासून